नागरिकांनी पुन्हा डोकं वर काढले। ठाणे शहराला मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, स्वाईन फ्लू आणि अतिसार यांसारख्या साथीच्या रोगाचा विळखा पडल्यानं पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे। सध्याच्या घडीला साथीच्या आजारांचे एकूण 241हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असून सर्वात जास्त म्हणजेच 113 मलेरियाचे रुग्ण ठाण्यात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे। साथीच्या आजारांना आळा घालण्यात आरोग्य यंत्रणा सपशेल फेल ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। परतीच्या पावसानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असताना सतत पडत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचते, त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे मलेरिया, डेंग्यू, टायफॉइडच्या तापानं ठाणेकर फणफणले असून रुग्णालय आणि रक्तचाचणी केंद्र फुल झाली आहेत। सद्यस्थितीत जोरदार पाऊस असल्यानं पुढचे 15 दिवस महत्त्वाचे असून संपूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यरत राहील या दृष्टीनं सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत। ठाण्यात मलेरियाचे 113 रुग्ण आढळले तर डेंग्यूचे 40, स्वाईन फ्लूचे 14, टायफॉइडचे 3, अतिसार आजाराचे 71 असे एकूण 241 जणांना अवघ्या 25 दिवसात साथीच्या आजारानं ग्रासलं असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे। ठाणे शहरातील नागरिकांसाठी आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्यानं स्वस्त दरात कांदा विक्री उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमाअंतर्गत ठाणे शहरातील विविध ठिकाणी 35 रुपये प्रति किलो दरानं 5 किलो कांद्यांचे पॅक फक्त 175 रुपयांमध्ये वाटप करण्यात आले। हा उपक्रम आज दुपारी 1 ते 3 दरम्यान आयोजित करण्यात आला होता। विशेषतः स्वामी फाउंडेशन, विधाता अपार्टमेंटच्या समोर चंदनवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला। या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टचे संस्थापक आणि अध्यक्ष महेश कदम उपस्थित होते। त्यांच्या हस्ते हा उपक्रम संपन्न झाला। ठाणेकर नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला। स्वस्त दरात कांदा मिळाल्यामुळे नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले आणि हा उपक्रम यशस्वी झाला। आमदार संजय केळकर आणि त्यांच्या संस्थेच्या पुढाकारानं ठाणेकरांना महागाईच्या काळात दिलासा मिळाला असून अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले। मला वाटतं ठाणे शहरामध्ये आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून जो आज 35 रुपया प्रति किलो प्रमाणे 175 रुपयाचं 5 किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे। मी केळकर साहेबांचा सगळ्या महिला भगिनींतर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचा साहेबांनी विचार केला आणि सकाळी 11 वाजल्यापासून इथे महिलांचा ओघ चालू झाला आहे। कमीत कमी 4,500 ते 5,000 महिला आज नुरिया दर्गा रोडपर्यंत पोहोचलेल्या आहेत। सगळ्या महिलांना कांदा वाटप होणार आहे। खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि ह्याचं खरोखर सगळ्या स्तरावर कौतुक होतंय। मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केळकर साहेबांचा आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहेत तुम्ही की त्यांनी कांद्याची जो आज कांदा 60 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा गृहिणीने राबवणारा कांदा आज तुम्ही 35 रुपयामध्ये कमी होऊन दिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार। ठाणे, भिवंडी, उल्हासनगर ते बदलापूर या शहरात 6,000हून अधिक अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसवण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनानं मंजुरी दिली असली तरीही या कामास अद्यापही सुरुवात झाली नसल्यामुळे शहरावर CCTVच्या नजरेची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागणार आहे। येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा प्रकल्प मागे पडेल का अशी शक्यता व्यक्त केली जाते। ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरं ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात। या शहरांमध्ये एकूण 35 पोलीस ठाणे आहेत। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात पोलिसांची पथकं, गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी गस्त घालीत असतात। लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचं मनुष्यबळ अपुरं आहे। मागील काही वर्षांपासून आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे। बालक महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत, तसंच सोनसाखळी चोरी, दरोडे, हत्या, हत्येचा प्रयत्न यांसारखेही गुन्हे घडत असतात।
ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेनं काही भागात CCTV कॅमेरे बसवलेत, परंतु हे CCTV पुरेसे नाहीत. तसंच त्यांची दृश्यमानताही चांगली नाही. तर कल्याण डोंबिवली महापालिकेनं शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत 1000 CCTV कॅमेरे बसवलेत. ठाणे आणि कल्याण वगळता इतर शहरात शासकीय योजनेतून CCTV कॅमेरे बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीला पायबंद घालताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका क्षेत्रातील गायमुख 3रा टप्पा ते नागलाबंदर खाडी किनारा विकसित करून आरमाराची प्रतिकृती उभारण्याचं काम लवकरच म्हणजेच पुढील महिन्यांपासून सुरू होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यापासून प्रत्यक्षात जागेवर कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या ठिकाणी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजेच खाडी किनाऱ्याचा सुनियोजित आकर्षक पद्धतीनं विकास होणार आहे. या कामासाठी 150 कोटींच्या निधीला राज्य सरकारनं आधीच मंजुरी दिली होती. हे काम सुरू करण्यासाठी आवश्यक पर्यावरण खात्याची CRZची परवानगी महापालिकेला मिळाली असल्यानं आता काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा सुनियोजित पद्धतीनं विकास झाल्यास स्थानिकांना 4 निवांत क्षण घालवण्यासाठी हक्काची जागा मिळेल. त्या परिसराचं सुशोभीकरण झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनाला चालना मिळेल. ठाणे शहराला लाभलेल्या नागलाबंदर खाडी किनाऱ्याचा नियोजनबद्ध पद्धतीनं विकास व्हावा, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट केली जावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. या कामाचे डिझाईन संकल्पचित्र तयार करण्यात आलं. परदेशात जसं वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट करून परिसर सुशोभित केला जातो, त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा असतात, त्याच पद्धतीनं नागलाबंदर खाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनवण्यात आला आहे. गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटप्रमाणे घोडबंदर खाडी किनारा विकसित करण्याची आमदार सरनाईक यांची संकल्पना आहे. या सुशोभीकरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्याचा खर्च 150 कोटी इतका असून त्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली होती. ठाणे महापालिकेनं निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात केली जाणार आहे. खाडी किनारा असल्यानं त्या ठिकाणी काम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात CRZची परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून महापालिकेला पत्र पाठवून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. खाडी किनारा विकासाच्या प्रकल्पाचं काम सुरू झाल्यावर पुढील 2 वर्षात हा खाडी किनारा विकास पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याची माहितीही आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मुंब्रा बायपासवरील 3 किलोमीटरचा परिसर निर्जन असून या भागात CCTV कॅमेरे नाहीत. याच परिसरात अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. याआधी ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह याच भागात पोलिसांना मिळाला होता. त्याआधी खूप वर्षांपूर्वी मुंब्रा पोलिसांना याच भागात खिडकाळीमधील एका गुंडाचा खात्मा केला होता. त्यामुळे मुंब्रा बायपास ठाण्यातील एन्काउंटर झोन आहे. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्सचा बँक रोड आणि वर्सोवा येथील गार्डन परिसर हा एकेकाळी असाच एन्काउंटर स्पेशलिस्टचा आवडता एन्काउंटर झोन होता.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षयचा ठाणे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाल्यामुळे अनेक वादांना तोंड फुटले। मुंब्रा बायपासवरील या निर्जन आणि CCTVच्या कक्षेत नसलेल्या रस्त्यावरून अक्षयला का आणलं? त्याचा एन्काउंटर करायचा होता म्हणूनच हा परिसर निवडला का, असे सवाल उपस्थित केले जात आहेत। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ मिळालेल्या स्फोटकांच्या कारचे मालक आणि या प्रकरणातील एकमेव साक्षीदार मनसुख हिरेन यांचा मारहाणीत मृत्यू झाला। या प्रकरणातही वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता। हिरेन यांचा मृतदेह याच भागातील मुंब्रा खाडी परिसरात मार्च 2021 मध्ये मिळाला होता। हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य आहे। रात्री तेथे अंधाराचं साम्राज्य असतं, त्यामुळे लुटमारीच्याही घटना घडतात। अनेक जण ठाण्याकडे जाण्याकरिता भिवंडी बायपास किंवा महापेचा पर्याय निवडतात। या भागात पोलीस चौकीही नसल्यामुळे मुंब्रा देवीकडे जाणाऱ्या मार्गावर जोडप्यांना लुटण्याचे प्रकारही घडले आहेत।